सध्या वादग्रस्त ठरलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमधून 6:30 वाजण्याच्या सुमारास काल अटक केली। मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथील शेतकऱ्यांवरती पिस्तूल रोखल्याने त्यांना गेल्या अनेक दिवसापासून पोलीस शोधत होते, तर मनोरमा खेडकर या सुद्धा पोलिसांना चकवा देत होत्या। त्यानंतर काल अखेर मनोरमा खेडकर यांनी आपला मुक्काम रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमध्ये ठेवला आणि त्यानंतर पुणे पोलिसांना मोबाईल ट्रॅकवर याचा सुगावा लागला। रात्री 2:30 वाजता या हॉटेलवरती पुणे पोलीस पोहोचले आणि त्यानंतर सकाळी 6:30 वाजता त्यांना अटक करून पुन्हा पुण्याला घेऊन गेले। मनोरमा खेडकर यांनी हॉटेल मालकाला देखील चकवा दिला। दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे या नावाने एंट्री बुक मध्ये नोंद करून हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर यांनी एंट्री केली। महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि हॉटेल मालक अनंत अवकीरकर यांनी प्रसार माध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पौड पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पौडला नेलेलं आहे। एवढी खात्रीलायक माहिती मिळते आहे। त्यानंतर पुढची जे डिटेल्स आहेत आपल्याला पुणे ग्रामीण पोलिसांकडूनच प्राप्त होतील। त्या ॲक्च्युली रात्री आमच्याकडे 9:30 दरम्यान आले का रायगडसाठी मुक्कामसाठी आमच्याकडे आम्हाला विचार रूम मिळेल का, तर आम्ही बोललो ठीक आहे भेटेल बोललो। त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली, त्यांना विचारलं आपलं काय आहे कसं काय आहे, तुम्ही दोघं जण होते म्हणून आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडनं माहिती घेतली। तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे बोलले आम्हाला। मुलग्याने आम्हाला सांगितलं की माझी आई आहे आणि मी आहे, आम्हाला रूम पाहिजे। तर त्या हिशोबाने त्यांना आम्ही रूम दिलेला आहे आणि दिल्यानंतर त्यांची आमची रूमचा एंट्री बुक आहे, त्याच्यावरती आम्ही एंट्री करून घेतली त्यांनी त्यांची बुकावरती। त्याच्यानंतर ते त्यांना आम्ही रूम ताब्यात त्याचं दिलं होतं। आता हे जे आहे मनोरमा खेडकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहिती नव्हतं घेतलं, आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला त्या म्हणजे मनोरमा खेडकरच आहेत असं आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं। ते जेव्हा पोलीस आमच्याकडे आले रात्री 2:30 ते 3च्या सुमारास पोलीस लोक आले, त्यांनी आमच्याकडनं माहिती घेतली तेव्हा असे तुमच्याकडे कोणी राहत आहेत का, तर आम्ही त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले, त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडं। त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितलं की बाबा हे तुमच्याकडे आहेत, तर हे असे आहेत, त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ह्या